नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर बोट सुखरूप बाहेर। पालघर, जून 23 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान मासवण येथील सूर्या नदीच्या पात्रामध्ये कन्स्ट्रक्शन कामाला वापरली जाणारी बोट मासवण पुलाखाली अडकली होती। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना बोट अडकल्याची माहिती मिळताच बोटीला तात्काळ आणि सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी संबंधित विभागाला दिले। सुहास संखे यांची कन्स्ट्रक्शन कामासाठी वापरली जाणारी बोट सूर्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहत येऊन मासवण येथील पुलाखाली अडकली होती। सूर्या नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला तर बोट नदीच्या प्रवाहामध्ये वाहत जाऊन समोर असलेल्या बंधाऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती। रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते। या काळात बोट नियंत्रणात ठेवण्यात आली होती। पावसाचा जोर कमी होताच सकाळी 10 वाजता पुलाखाली अडकलेल्या बोटीला अथक प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पोलीस विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, प्रादेशिक प्रतिसाद केंद्र यांनी समन्वय ठेवून कोणतेही नुकसान न होता बोट सुखरूप बाहेर काढण्यात आली। या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भागडे, पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।